आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। महाराष्ट्र व कर्नाटकात पूजनीय मानले जाणारे थोर मेंढपाळ संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम किनवट तालुक्यातील भिशी येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। बाळूमामाच्या नावानं चांग भलं या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। बाळूमामांनी आपल्या कार्यकाळात गोरगरिबांना मदत करत भक्तीचा मार्ग दाखवून लाखो भक्तांचे जीवन उजळविले, अशी भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही भिशी येथील भक्तांच्या वतीने पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीदरम्यान सुमारे 1 ते 1.5 क्विंटल भंडारा उधळण्यात आला। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत भक्तिमय पावली नृत्य सादर करत सोहळ्याला विशेष रंगत आणली। यावेळी महाप्रसादाचेही भव्य आयोजन करण्यात आले होते। या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश व विदर्भातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेत असल्याची माहिती स्थानिक भक्तांनी दिली आहे। परंपरा 5 वर्षापासून पालखीची चालू आहे। गावात सप्ताह 5 वर्षापासून चालू आहे। दर महिन्याला बाळूमामाचा भंडारा होते। बाकी आंध्र प्रदेश आणि विदर्भातून बरेच लोक बाळूमामाच्या दर्शनासाठी येत आहेत आणि सर्वांना मामा हे तारणारे आहेत। त्यांची सेवा केल्यावर सर्वांना सुखी ठेवणारे हे बाळूमामा एक आहेत आणि आमच्या गावाला भरपूर असं सुख मिळालेलं आहे आणि सर्वांनी येऊन सेवा करत आहेत। गावातील प्रत्येक माणूस हा येऊन बाळूमामाची सेवा करतो। सर्व धर्म एक भाव आहेत। सर्वांनी येऊन भंडारे दर महिन्याला करतात आणि आनंदाने राहतात। कसं आहे, बाळूमामा बद्दलची आपण सर्वांनाच आपण ऐकलं आहे की बाळूमामा हे वेगळे संत आहेत। बाळूमामाच्या बद्दल सांगायचं म्हणजे बाळूमामा हे कुठल्या जातीचे, धर्माचे किंवा पंथाचे नसून सर्वसामान्याचे ते एक शिवांचं म्हणजे महादेवाचं त्यांचे प्रतीक आहे। ते महादेवाचे भक्त होते। महादेवानंतर फक्त बाळूमामालाच मानतात। अशा या संत बाळूमामाचं अख्ख्या या किनवट तालुक्यात कुठे जरी बघितलं तर भव्य दिव्य असं एक मंदिर या भिशी गावामध्ये आहे। या भिशी गावातून एवढी मोठी परंपरा सतत 7 वर्षापासून चालत आहे। या ठिकाणी भाविक आस्थेने या ठिकाणी आपल्या मनातील काही आशा इच्छा असतील त्या घेऊन येतात आणि ते पूर्णत्वास जातात। म्हणून या ठिकाणी दर महिन्याला दर अमावस्याला मोठा संगीन असा भंडारा होतो। या भंडाऱ्याच्या निमित्तानं प्रत्येकानं वापरली या ठिकाणी परिसरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि या ठिकाणच्या असलेल्या भाविक लोकांनी या ठिकाणी भंडारा करण्याचं त्याने आपलं मनो इच्छा असते। या ठिकाणी दर महिन्याच्या इच्छेसाठी मी करतो तू करते अशा प्रकारची रीक लागलेली असते। प्रत्येकाला मी करतो अशा प्रकारची या ठिकाणी इच्छा निर्माण होते। आपल्या मनातलं जी काही गोष्ट आपण काय ठरवून येतो ती इच्छित आपल्याला फल देते। या उद्देशाने या ठिकाणी दर महिन्याला नित्य नियमानं बाळूमामाचा भंडारा येतो आणि यातच हे बाळूमामाचं जे भाकीत आहे, बाळूमामाची जी इच्छा आहे, बाळूमामा कधी माणसापेक्षा मुक्या जनावर जास्त प्रेम करत होते आणि तसं तुम्ही सुद्धा माणसाने माणसावर प्रेम करावं, मुक्या जनावरावर प्रेम करावं। आणि या ठिकाणी सप्त्याच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेल्या आजूबाजूला आलेल्या पूर्ण परिसरातील आंध्र प्रदेश आणि त्या ठिकाणच्या नंतर विदर्भातून आलेल्या लोकांना या ठिकाणी बाळूमामाचा निश्चितच संदेश जाईल आणि बाळूमामाच्या जे भाकीत आहे, बाळूमामाची जी हे परंपरा आहे ती सदैव या गावात चालू राहून एकीचं वातावरण निर्माण होईल। सर्व गाव एकत्र राहील। या निमित्तानं हा बाळूमामा या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येतो आणि त्यामुळे गावकरी सर्व एकत्रित येतात आणि त्याचं फलित म्हणजे गाव एकीनं नांदावं, एकीचं बळ वाढावं हाच एक मोठा उद्देश असून बाळूमामाचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा हा या समितीचा आणि या गावाचा उद्देश आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।